नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. मी आलो आहे जुन्नर तालुक्याच्या हद्दीवरच्या म्हणजे अतिशय पूर्वेकडच्या गावामध्ये. या गावाचं नाव आहे संतवाडी आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता का संतवाडी या ठिकाणी असलेला हा पाझर तलाव आहे. आणि कॅचमेंट एरिया खूप जास्त असल्यामुळं याच्यामध्ये प्रचंड पाणीसाठा होतो. परंतु हे जे आपण पाझर तलाव म्हणू शकाल तर त्याचं पाणी अतिरिक्त होऊन ते विनाकारण वाया जातं. आणि हा अतिशय म्हणजे सर 50 वर्ष झाली असतील, 60 वर्षापूर्वीचा हा तलाव आहे. आणि ह्याच तलावाच्या पासून अर्धा किलोमीटर अंतरावर दुसरा एक तलाव आहे, निमसेमळा मधला हा जो पाझर तलाव आहे. त्याच्यामध्ये मात्र पुरेसा पाणीसाठा होत नाही. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये वंचित राहावं लागतं. त्यांना जे काय पिकं आहेत ती घेता येत नाही. तर त्याच आधारे असं ठरलं, आपल्याला माहिती असेल की नदी जोड प्रकल्प, धरण जोड प्रकल्प अशी अनेक नावे आपण मोठमोठे ऐकली असेल ही शासकीय याच्यामधून निधीमधून. परंतु 1 रुपया देखील शासनाची मदत न घेता 2 पाझर तलाव जोडायचा एक खूप महत्त्वाकांक्षी निर्णय या गावाने घेतलेला आहे. हा प्रोजेक्ट जुन्नर तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असणार आहे. आणि 1 रुपयासुद्धा घेतला नाही. तर हे माझ्यासोबत जे अविनाश निमसे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमची काय परिचय करून द्यायची काय हे नाही, परंतु अनेक लोकांना माहिती नसेल तुमचा परिचय, थोडक्यात तुमची माहिती सांगा सर. नमस्कार, मी अविनाश निमसे. मी मूळचा ह्या गावचाच रहिवासी आहे आणि माझा जन्म ह्या गावामध्ये झाला आहे. माझे वडील ह्या गावात शिक्षक आहेत. मेनली आळेफाटा किंवा हा जो संतवाडी एरिया आहे हा खूप चांगल्या निसर्गरम्य भागामध्ये आहे आणि खूप चांगलं हे. तर मी सिव्हिल इंजिनियर आहे, बांधकाम व्यावसायिक आहे पुण्यामध्ये. मी पुण्यात स्थायिक असतो आणि पुण्यातल्या महानगरपालिकेच्या ॲडवायझरी कमिटीमध्ये मी आहे. आणि आमचा एक बुक क्लब म्हणून एक संस्था आहे. अनेक CSR आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांबरोबरच्या सल्लागार समितीवरती मी आहे. त्यामुळे मी अनेक सामाजिक उपक्रमामध्ये एक जबाबदारी म्हणून भाग घेत असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला समाजाचं काहीतरी देता येईल अशा पद्धतीने. आणि मग गावकऱ्यांनी सांगितलं का तुम्हाला पण माहितीच असेल? मला माहिती होतं. साधारणपणे वडील आणि आई सांगत होते किंवा गावकऱ्यांची चर्चा करतानाही समजत होतं की इथे एक अशा प्रकारे पाणी वाहून जाते आणि त्याचा वापर आपण दुसऱ्या ह्याच्यात करू शकतो. बरेच वर्ष हा प्रकल्प होणार असं मी ऐकत होतो. पण एक दिवस इथले सरपंच नवनाथजी निमसे ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की दादा, हे काहीतरी ह्या गावासाठी तुम्हाला जर काही मदत करता आली CSRच्या माध्यमातून तर पहा. आणि मग मी त्या अनुषंगाने प्रयत्न केला आणि विविध 2-3 कंपन्यांच्या बरोबर त्यांचा CSR फंड मिळवला आणि हा प्रकल्प आता ऑलमोस्ट कम्प्लिशनच्या कडे जातो आहे. आता चालता आपण ही सगळी CSR कसं मिळवलं सगळी माहिती घेऊ. सरपंच देखील आहेत. आता हे जे पाणी वाहतंय तिकडं जर कॅमेरा तुम्ही रोल करा, तिकडून हे पाणी खाली वाहतं. हो, ओव्हरफ्लो. हो. आणि मग आता तिकडून पाणी कुठून जोडायचंय? आता काय आहे की याचा ओव्हरफ्लो बेसिकली जिथून होतोय, आता ते CSRचं जे आमचे CSRचे मुख्य अधिकारी आहेत बोरावके साहेब, त्यांनी सगळ्या गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत. तर त्यांनी सगळा डिफाईन केलं आहे कुठून कसं घ्यायचं. फक्त यातला ओव्हरफ्लोचं पाणी घ्यायचं आहे, डेड स्टॉकला कुठे हात लावायचा नाही आहे अशी एक हे आहे. जे अतिरिक्त पाणी वाहून जाणार आहे तेच फक्त वापरायचे, डेड स्टॉकला कुठे हात लावायचं नाही, एवढीच फक्त आपण त्याच्यामध्ये काळजी घेतोय. त्याप्रमाणे आपण डिझाईन केलं, जसं त्यांनी डिझाईन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत. त्याचं सगळं ड्रॉइंग डिझाईन त्यांनी केलेलं आहे. इकडूनच सुरुवात करत गेलो आम्ही. इकडे एक स्टार्ट पॉईंट डिफाईन केलेला आहे आणि त्या स्टार्ट पॉईंट इकडे दाखवा बघा. या ठिकाणी हा पाईप आहे. हा इकडून स्टार्ट पॉईंट आता आहे. इथूनच असं साधारण इथून पाणी इकडून जायला सुरुवात होणार आहे. याच्याप्रमाणे त्याच्या लेवल्स वगैरे त्यांनी फिक्स केलेल्या आहेत सगळ्या, कशा प्रकारे लेवल्स असणार आहेत. जे सांगत होतात की जे अतिरिक्त होणारं पाणी तेच घ्यायचं. अतिरिक्त असणारं पाणी, जे ओव्हरफ्लो वाहून जाणारं पाणी आहे, जे एक्सेस पाणी आहे तेच आपण इकडे वापरणार. त्यातलं वाहून जाणाऱ्यातलं साधारणपणे 10 ते 15% पाणी इकडे डायव्हर्ट केलं जाणार, कारण हा 600 mm म्हणजे 2 फुटाचा पाईप आहे. इथं साधारणपणे 20 फुटाचा पाईप 25 फुटाच्या पाईपमध्ये जाईल एवढं मोठं पाणी याचा ओव्हरफ्लो होत असतो. पण तेवढा आपल्याकडे फंड अवेलेबल नसल्यामुळं किंवा हे नसल्यामुळं जेवढं मिनिमम याच्यामधून शक्य आहे तेवढं आत्ता आपण पाईप टाकलो. 2 फुटाचा पाईप साधारणपणे आता आपण टाकलेला आहे. का असं काय इथं ह्या धरणामध्ये म्हणजे पाझर तलावामध्ये मोठा साठा होतो पण तिकडे काहीच होत नाही, नक्की कारण काय? मेनली याचा कॅचमेंट खूप मोठा आहे. याला येणारं जे पाणी आहे, हा जो मागचा एरिया तुम्हाला दिसतोय, हा डोंगर आणि हा जो डोंगर दिसतो ना, ह्या डोंगराचं सगळं पाणी ह्या धरणामध्ये येतं.
आणि त्या भागामध्ये फारसं काही पाणी येत नाही, कारण तो कॅचमेंट खूप छोटा आहे, त्याला येणारं पाणी खूप छोटे आहे. येणारा जो आणि त्याच्यावरती जे टोपोग्राफी आहे, म्हणजे बेसिकली त्याची जी टोपोग्राफी ती खूप छोटी आहे. परंतु ॲक्च्युली त्या धरणाचा पण तेवढाच युटिलिटी, आता सरपंच पुढे सांगतील तुम्हाला की त्याचा किती लोकांना बेनिफिट होणार आहे किंवा काय होणार आहे. त्या सरपंच साहेब किती लोकसंख्या आहे गावची? 1645 1645. 2011च्या जनगणनेनुसार. अच्छा. आणि पूर्ण आडबाजूला गाव आहे. हो, हे शेवटचं म्हणजे आपलं जुन्नर तालुक्याचं पुणे जिल्ह्याचं शेवटचं गाव. तो तुम्ही जे करताय पाझर तलाव जोड प्रकल्प, किती शेतकऱ्यांना फायदा होईल? 200 ते 250 शेतकऱ्यांना, त्याच्यापेक्षा जास्त, कारण त्या साईडला निमसेमळा असेल, म्हणजे जास्त क्षेत्र म्हणजे ओलिताखाली येणार आहे. कारण हा जेव्हा निमसेमळा पाझर तलाव भरतो, जेव्हा कधी अजून म्हणजे एकदा किंवा दोनदाच भरलेला आहे तो, पण तो जेव्हा भरतो तेव्हा खाली जे शेतकरी आहेत तर त्यांना कधी पावसाळ्यात सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही. अच्छा. उन्हाळ्यामध्ये कधीच म्हणजे प्रॉब्लेम येत नाही पाण्याचा. मग किती हेक्टर किंवा एकर क्षेत्र ओलिताखाली येईल पूर्ण 12 महिने? 250 ते 300 एकर. अरे वा. या पूर्ण परिस्थिती असायची. हेक्टर. यापूर्वी कॅमेरा जरा खाली करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल का ही जी खाली जे दिसतंय, हे खाली जे दिसत आहे या ठिकाणी पाईप आहेत. जवळपास किती फूट असेल सर हे? मला तर 15 फूट, साधारण 12 ते 15 फूट आहे. 17 फूट आहे. आणि हे जसं खालीवर म्हणजे लेवल काढताना किती खोलपर्यंत घेतलंय? साधारण 15 फूट आहे, 15 ते 17 फूट इथं आहे. मुळात स्टार्टिंग पॉईंट जो 0-0 पकडलाय आणि एंड पॉईंट आहे तो 4 मीटरनी वरती आहे. साधारण 4 मीटरनी वर असल्यामुळं एक 13 फूट याची उंची जास्त आहे. आणि त्या अनुषंगाने आपण काय केलं तर खालची लेवल आपण ग्रॅव्हिटीनुसार खाली गेलो, एंडला ज्यावेळेस जातो त्यावेळेस पुन्हा आपण 2 मीटर डाऊन जातो आणि हा जो पाण्याचा फ्लो आहे हा पूर्णपणे कोड्यामध्ये मिळतो. सरळ तो डाव्या बाजूने इकडे निमसेमाळा पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावाकडे हा निघून जातो पाणी. 3 मीटर साधारणपणे ओव्हरऑल ह्या लेवलपासून त्या लेवलपर्यंत 3 मीटर स्लोप मिळालेला आहे. सो साधारणपणे 3 मीटर स्लोप ह्या संपूर्ण पाईपलाईनला ग्रॅव्हिटी आहे, त्यामुळे कुठे मशीन किंवा सॉरी पंप वगैरे काय वापरायची गरज नाही. 3 मीटर नाही खाली म्हणजे हा वरचा टॉप आहे स्लोप, म्हणजे हे आणि ती लेवल म्हणजे पाईपाचा इनलेट आणि आउटलेट तो जो स्लोप आहे तो 3 मीटरचा स्लोप आहे. म्हणजे वर इकडून जिथून स्टार्ट होतो पॉईंट आणि तो जिथे ड्रॉप होणार आहे तो 3 मीटरनी डाऊन आहे. वरचं टोपोग्राफी वेगवेगळी आहे, पण आपण स्लोप नॅचरल स्लोप मिळण्यासाठी हा 3 मीटरनी आपण डाऊन गेलेलो आहे खाली. सर हे जे आहे तिथून पाईप ऑलरेडी हा ऑलरेडी टाकून झालेला आहे ऑलमोस्ट. इथं रस्ता असल्यामुळे हा इथे रस्ता आता टाकायचा आहे पाईप याच्यानंतर ट्रॅफिकच्या नंतर. आणि साधारणपणे आता 250 मीटरच्या आसपास पाईपलाईन टाकून झालेली आहे. शेवटचं एक 50 मीटर 60 मीटर फक्त राहिलेलं आहे. आपण तिकडे जाऊया. सर असतील किंवा आमचे काही ग्रामस्थ असतील, म्हणजे जे समाजामध्ये आहेत त्यांनी जे विरोध करत त्यांना समजून सांगितलं की आपण ओव्हरफ्लोचं पाणी घेणार आहे, जेणेकरून या म्हणजे त्या डेड स्टॉकला आपण कुठल्या हात लावणार नाही आणि हे किती लोकांना फायदा होईल हे ते समजून सांगितलं. तर जास्त कोणी विरोध केला नाही, काही नाही. सगळे म्हणजे काही गैरसमज होते ते दूर केले. हो, सगळे. तर अविनाश निमसे सर, आता ह्या जरा पाईपची तुम्ही जरा माहिती सांगा. हो, हा इकडे सुरुवातीला आपण 2 फुटाचा पाईप हे केलेला आहे आणि त्याच्या पुढे आपण 4.5 म्हणजे 4.5 mm म्हणजे 1.5 फुटाचा पाईप केलेला आहे. कारण प्रेशर आणि ग्रॅव्हिटी असं एक कॉम्बिनेशन व्हावं असं डिझाईन टीमने केलं. कारण नॅचरल ग्रॅव्हिटीने पाणी जाणार आहे, पाण्यामध्ये थोडं सिल्ट म्हणजे मातीचा भाग पण असणार आहे, तर तो कन्सिडर करून टेक्निकली इंजिनिअरिंग टीमने अशा प्रकारे डिझाईन केलं आहे की पाणी कुठेही थांबता कामा नये आणि जरी सिल्टचा थोडा नंतर माती वगैरे आली तरी सुद्धा प्रेशर कमी व्हायला नको आणि ते पाणी फ्री फ्लो जावं प्रेशरनी. आणि प्रेशर डेव्हलप झाल्यामुळं नॅचरली पाणी फ्लो होईल. म्हणून सुरुवातीचं 100 मीटर 600 mm म्हणजे 2 फुटाचा पाईप दिलेला आहे डिझाईन टीमने आणि त्याच्या पुढचा पाईप हा 1.5 फुटाचा केला आहे. त्यामुळे प्रेशर डेव्हलप करून पाणी खूप फोर्सनी पुढे जाईल, कधी त्या पाण्याला काही अडथळा येणार नाही. काय आणि नशीब चांगलं आहे म्हणजे या ठिकाणी असं प्लास्टिक वगैरे करायची गरज आली काही गरज नाही पडली. म्हणजे खूप फॉर्च्युनेटली आहोत की सगळी माती लागली आहे, त्यामुळे आमचं ऑलमोस्ट 15 दिवस झालेत काम चालू करून. पाहा ना सर, आता ही सगळी पूर्णपणे माती आहे, एंडपर्यंत माती, एंडपर्यंत माती. तो एक बेनिफिट खूप झाला. त्यामुळे आम्हाला काम फास्ट करता आलं. जर ब्लास्टिंग वगैरे करायला लागलं असतं तर मग थोडंसं बराचसा काम पण कॉस्ट पण वाढली असती, साधारणपणे वाढली असती.
आणि आता समोर जे आपण पाहतोय ते लेवल घ्यायचं काम चालू आहे. आता लेवल घेत आहेत ते. प्रत्येक पाईप आणि प्रत्येक एक एक पाईप टाकल्यानंतर लेवल चेक करतायत आणि योग्य जो काही डिझायनरनी स्लोप दिलेला आहे डिझाईन टीमनी तो आहे की नाही ते त्या आमचे इंजिनियर्स आहेत त्या CSR कंपनीचे ज्या याच्यासाठी जो फंड केला आहे त्याचे CSRचे मॅनेजर स्वतः इथं आहेत. हे काही चुका वगैरे होऊ नये त्यामुळे तुम्ही इथं त्यासाठी म्हणजे काय चुका होऊ शकतात? समजा आता तुम्ही प्लॅन दिलाय, कागदोपत्री सगळं बरोबर आहे, परंतु काय चुका होऊ शकतात या ठिकाणी? प्रॅक्टिकली कागदोपत्री प्लॅन जरी दिला गेला पण वर्कमनशिप करण्याच्यासाठी काही त्याच्या चुका होऊ शकतील किंवा लेवल अपडाऊन होऊ शकेल का, लेवल प्रॉपर चाललेलं आहे का. सर आता या ठिकाणी तर खूपच खोल आहे, म्हणजे पहा इथं तर जवळपास 20 फूट तर दिसतंय. हो, कारण तिकडे 17 फूट म्हणजे पुढे पुढे आपण चाललेलो आहोत तर पुढे पुढे डाऊन होत जाणार आहे. स्लोप प्रॉपर मिळत जाईल तिकडे. ऑलरेडी इथं पाईप टाकून झाले. पाईप टाकून झाले. झालेला आहे. सर मग आता म्हणजे एक छोटीशी चूक सुद्धा मागात पडू शकते म्हणूनच आपल्याला प्रॅक्टिकली इथे थांबून राहावं लागतं. पाईप टू पाईप त्याचे लेवल घेणे, स्लोप प्रॉपर मेंटेन करणे अशा अनुषंगाने काम चालू आहे. म्हणून CSR कंपनीकडनं इथे आपल्याला थांबून राहावं लागतं. आणि ऑटो लेवलिंगचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. आणि आता खाली आता हे तुम्ही पोकलेन मशीननी काढताय बरोबर का? आणि मग यानंतर खाली पुन्हा लेवल केली जाते का सपाट वगैरे? पुन्हा लेवल उडून झाल्यानंतर कोकल्याने काढून झाल्याच्या नंतर प्रॉपर लेवल मिळते की नाही. 4 इंची 5 इंची 6 इंची जर कमी जास्त होत असेल तर ते मॅन्युअली काढून आपल्याला लेवल मेंटेन करावी लागते. म्हणून पोकळून करून झाल्याच्या नंतर देखील आपल्याला करावं लागतं ते. बरोबर, म्हणजे मॅन्युअली खाली उतरून व्यवस्थित आपण हो. सपाट वगैरे केलेलं दिसतंय हो. अजिबात. आणि हे पाईप जॉईंट कसे करतात का असंच फिक्स होतं? नाही सिमेंट पाईपला सॉकेट असतं, एका बाजूला सॉकेट असतं आणि दुसऱ्या बाजूला तो त्याचा इनलेट त्याच्यामध्ये त्या सॉकेटमध्ये बसवला जातो आणि त्याच्यानंतर त्याचे जे जॉईंट आहेत ते सिमेंटी जॉईंट त्याची फिलिंग करावी लागतात जेणेकरून कुठे लिकेज होणार नाही ना त्याची दक्षता घेऊन आपल्याला ते फिलिंग करावी लागतं ते. आता सर या ठिकाणी बरेच पोकलिन देखील उभे आहेत. किती मशिनरींचं मदत आपण घेतली? आमच्याकडे 3 मशिनरी आहेत सर. एक मशिनरी आपण ज्याला म्हणतो मोठं 210 आपण ज्याला म्हणतोय की जेणेकरून डाऊन खाली गेल्यामुळं. आता सर तिथं ऑटो लेवलसाठी या ठिकाणी आता मेजरमेंट घ्यायचं काम सुरू आहे. बरोबर. असं प्रत्येक किती मीटरवर घ्यावं लागतं? जवळजवळ 100 मीटरपर्यंत आमचा हा त्याचा जो दुरी आहे प्रत्येक 20-20 मीटरला लेवल घेतले आपण. जो आहे तिथपर्यंत पोहोचू आता पहा ना, इथे सगळं 40 मीटर. 0.2 5.3 मीटर दिसतंय. हो. ही आता खालची डेप्थ आहे म्हणजे किती डेप्थला खाली एक्सकॅव्हेट करायला लागले. 5 मीटर 5.5 मीटर साधारणपणे 5.330 मी झालं. ते पायपाच्या वरनं लेवल आहे ते. त्याच्या खाली 2.5 खाली फूट. परत आपलं 450 आहे. हा त्याच्या प्लस केलं तर जवळजवळ आपल्याला 6 मीटरच्या पुढेच आपल्याला जावं लागतं. म्हणजे पूर्णपणे इंजिनिअरिंग काम आहे हो, सगळं. इंजिनिअरिंग. सर आता मला सांगा Yes. किती कंपन्यांनी मदत केली? याच्यामध्ये 3 कंपन्या आहेत. एक आहे रोटरी क्लब आहे. रोटरी क्लब मिडटाऊन आहे, पुण्यातला मोठा क्लब आहे. त्यांनी आपल्याला मदत केली आहे. त्याच्यानंतर YSR इन्फ्रा म्हणून एक मोठी कंपनी आहे, त्यांचा खूप मोठा टर्नओव्हर आहे. त्यांनी आपल्याला मदत केली आहे. व्यक्तिगत पण काही व्यावसायिक आहेत जे माझ्या नियमित संपर्कामध्ये असतात किंवा सोशल वर्क ला जे नेहमी सोशल वर्कसाठी पुढे येतात आणि हे करता. यामध्ये विलास थोरात आहेत, महेंद्रभाई पटेल आहेत, ज्यांनी व्यक्तिगत स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या ह्या सगळ्या प्रकल्पाचा अभ्यास करून त्यांनीसुद्धा ह्या प्रकल्पाला मदत केलेली आहे. सर किती कोटी रुपयाचा खर्च याला अपेक्षित आहे? नाही साधारणपणे हा 25 लाखाच्या प्लस असा प्रोजेक्ट आहे. 25 लाख फक्त? हो 25 लाख. कारण हा याच्यामध्ये कुठलाही कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही आहे किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये हा नॉन प्रॉफिट आणि नो लॉस ह्या बेसिसवरती हा प्रकल्प जे CSR देतात ते स्वतः मॉनिटर करतात. त्यामुळे त्यांनी त्यांचे 2 अधिकारी इकडे ठेवलेले आहेत. त्यामुळे इथं सर्व डायरेक्ट मशिनरी त्यांनी दिली आहेत. त्यांच्याकडे सुद्धा डिस्काउंट रेटनी डिझेल आणि हे देऊनच अशा प्रकारे केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कुठलेही ओव्हरहेड्स लोड केले जात नाहीत, कुठलाचंही प्रॉफिट त्याच्यामध्ये दिलं जात नाही. त्यामुळे हा खूप कमीत कमी कॉस्टमध्ये प्रकल्प दर्जेदार दर्जेदार अगदी. आणि सिमेंट पाईपसुद्धा ISI मार्क NP2 म्हणजे NP2चे पाईप आहेत. आणि ज्या मशिनरीज ज्या दिल्या प्रोव्हाइड केल्या ज्यांनी दिल्या त्यांनीही CSR मधूनच मदत केलेली आहे.
आता ही जमीन पाईपलाईन झाली, काय प्रॉब्लेम नाही, पुन्हा ही जमीन करता येणार. हां हो, जशीच्या तशी ती परत लेवल करून जशी पूर्वी आहे तसंच शेतकऱ्यांना कुठलाही त्याचा हे होणार नाही अशा प्रकारे ते केलं जाणार आहे. हे लेवल मशीन आहे का? हा स्टाफ आहे याच्यावरती सगळ्या Staff म्हणायचं. त्याला स्टाफ म्हणतात. याच्यावर याचे जे मेजरमेंट असतात हां साधारण इथपासून तर साधारण हे 1 मीटरपर्यंत प्रत्येक पॉईंट जो आहे साधारण 5 mm, व्हाईट कलरचा दिसतो तो 5 mm, असे 10 mm प्लस करत हा 1 मीटर आहे. त्याच्यानंतर हा जसं जसं तुम्ही ओपन कराल, जसं जसं तुम्ही उघडाल तशी त्याची उंची वाढत जाते. त्यानुसार त्याचं किती मीटर? साधारण 8 मीटरपर्यंत 8 मीटर. साधारण 25 फुटापर्यंत याची डेप्थ आहे. उघडा बरोबर. आणि सिमेंटची बॅग देखील या ठिकाणी आहे, म्हणजे प्रत्येक तोंडाच्या प्रत्येक जॉईंट हा आपण जर खाली कॅमेरा घेतला सावकाश धोकादायक आहे. अहो सर, इथं तर खूपच खोल आहे. हे जवळजवळ 7 मीटरच्या आसपास इथे डेप झाली आहे, म्हणजे 21-22 फूट झालेली आहे. आता ही फायनल आहे घ्यायच्या ही फायनल आहे, नाही ही फायनल आहे. आता हे फायनल याचे जॉईंट पण भरून झालेले आहेत. आता याचं बॅक फिलिंग चालू झालेलं आहे. आणि आपण काय करतो प्रत्येक पाईपामध्ये साधारण 1.5 इंचाचा स्लोप देत चाललो. किती फुटावर किती स्लोप देतात लक्षात ना म्हणजे तुम्ही म्हणता स्लोप देता म्हणजे एका पाईपाला 1 इंच साधारणपणे रफली एक पाईप 20 मीटरचा एक पाईप किती आहे. आहे आता सांगू शकाल? याची डेप्थ अरे बाप, तुम्हाला 6.5 मीटर वगैरे साधारणपणे 5 मीटर 800 आहे. भरपूर आहे. त्या पाईपाच्या वरून आहे सर ते. पाईपाच्या वरून आहे. पुढे अजून तुम्हाला डेप्थ मिळेल साधारणपणे 7 मीटर वगैरे शेवटी डेप्थ मिळतं हे करते. चला आपण जाऊया Yes. पुढे. एकच जागेला हां. आणि कामाला सुरुवात कधी झाली? 25 तारखेला साधारणपणे झाले. 25 तारखेला सुरू झाली. 21 दिवसात इतकं काम पूर्ण झालं. पुढे जाणं मला वाटत नाही. हो, थोडं- आणि आता हा किती लांब आहेत म्हणजे? आता साधारणपणे इथून एक 100 मीटर हे मशीन जे उभं आहे ना तिथून 100 मीटर पर्यंत इकडे ड्रॉप पॉईंट आहे. तिथं ओढ आहे. तिथं ओढा आहे, याच्या पलीकडे ओढा आहे. म्हणजे मनुष्यबळ किती आहे दररोज? इथं मशीन आहेत साधारणपणे आणि एक 6 लोक प्लंबरचे आहेत. प्लंबर जे पाईपलाईन टाकतायत त्यांचे 6 लोक आहेत. काही लोक खाली आहेत का? खाली लोक आता खाली काम करतात. खाली इथं जॉईंट भरतायत आता इथं खाली. इथं पाईप पण टाकतायत. हे बघा इथं खाली आता पाईप टाकायचं काम चालू आहे तिकडं. ऐका ना इकडे नाही. हा तिथं पाईप टाकायचं काम चालू आहे, त्याच्याबरोबर त्याचं जॉईंट भरायचं पण काम चालू आहे. 22 फूट हाईट आहे. इथं पण खूप हाईट आहे. हो इथे पण साधारणपणे आता 22 फूट वगैरे हाईट आहे. आणि हे कसं काम करतात? खाली खोऱ्याने वगैरे सपोर्ट नाही आता हा ते सपाट करून घेतात, लेवल करून घेतात. आता लेवल करणार ते जिथं खोदाई ते पोकलेंनी खोदाई चालू आहे आता. अच्छा, असं धोकादायकच आहे काम हे सुद्धा. हो माती असल्यामुळे आपलं काम स्टार्ट केलं होतं. हो 25 तारखेला साधारण अजून काम किती दिवस काम चालेल? अजून साधारणपणे अजून एक 10 दिवस काम चालेल. 10 10 दिवस? 10 ते 12 दिवसामध्ये हे सगळं काम संपेल असं त्यांचं टार्गेट आहे. ऑलरेडी 10 तारखेपर्यंतच टार्गेट होतं, पण मध्ये काही थोडं मशिनरीचा वगैरे हे इश्यू झाला त्यामुळे ॲक्च्युली लेट झालं. नाही त्यांचं 10 तारखेपर्यंत म्हणजे कालच्या 10 तारखेपर्यंत काम संपवण्याचं त्यांचं टार्गेट होतं. आता पुढे त्यांना 10 दिवसाचं अजून एक्सटेन्शन दिलेलं आहे त्यांच्या सिनियर्सनी. पण काय वाटतं 25 लाख मध्ये इतकं मोठं काम होतंय? माझा हो म्हणजे विश्वास तुमचा विश्वास बसत नाहीये. पण काय आहे की सरकारी आणि याच्यामध्ये हीच तफावत आहे. यामध्ये कुठलेही बाकी ओव्हरहेड्स नसतात, बाकी सगळ्या गोष्टी ज्या ह्याच्यात असतात त्या ह्याच्यात नसतात. याच्यामध्ये ॲक्च्युअल जो खर्च होतो तोच खर्च इथं केला जातो. ह्याच्यामध्ये कुणालाही प्रॉफिट दिलं जात नाही. जे कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट वगैरे या सगळ्या गोष्टी पहिले यामध्ये केलं जात नाही. अगदी बेर मिनिमम कॉस्टमध्ये आणि टू द कॉस्ट काम होतं. त्याच्यामुळं जे काम तुम्हाला आता हे जर काम तुम्हाला कुठल्याही वेगळ्या कंपनीकडून करून घ्यायचं असेल तर त्याची सगळी वेगळी हे सिस्टम वेगळी आहे. तर त्यात काय आपल्याला जायचं नाही आहे. पण मेनली लोकांसाठी होतोय, समाजासाठी होतोय, त्याचा सगळ्यांना फायदा होतोय. हाच त्याच्यामधला खरा तर मोठा बेनिफिट आहे. पण तुमचं खूप कौतुक करायला पाहिजे. तुम्ही सगळं हे देखरेख करताय आणि तुमच्यामुळं म्हणजे तुमचे सहकारी हो. यांच्यामुळं शक्य झालंय. आपल्याला आपल्या समाजाप्रती किंवा आपल्या गावाप्रती आपलं काही देणं आहे आणि आपली काही कर्तव्य आहेत ते आपण खरं तर करायला पाहिजे. ह्या माझ्या वडिलांच्या आणि माझ्या आजीच्या शिकवणीलाच मी खरं पुढं कॅरी फॉरवर्ड करतोय. आणि मी प्रत्येक नवयुवकाला सांगेल किंवा गावातल्या प्रत्येक युवकाला पण हे सांगेल की आपण
समाजासाठी काहीतरी देणं असतो आणि ते आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे असतात. सर आता फक्त 100 मीटर पुढे आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण वरून जाऊया. हा वरून पलीकडे जाऊया शेवटी. यंदा तो बंधारा हो. पूर्ण होईल. हो हो, आता आमचा प्रकल्प म्हणजे पुढच्या पाणी साठा पूर्ण हो हो आमच्या हा पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांचं टार्गेट आहे हा प्रकल्प पूर्ण कंप्लीट करण्याचा. त्यामुळे ह्या पावसाळ्याचा बेनिफिट ह्याच वर्षी घ्यायचा आहे असं त्यांचं हे आहे. इतर काही गावांना देखील असं हे पाहून असं वाटेल की तुम्ही मदत करावी. मग नक्कीच आम्ही नक्कीच प्रयत्न करू. म्हणजे मला पर्टिक्युलरली जुन्नर तालुक्यामध्ये जी काही पाण्याची स्केरेसिटी आहे, म्हणजे जी काही काळजी आहे पाण्याची, ती अशा प्रकारच्या प्रकल्पामधून खरं तर शेजार कंपन्या असतील किंवा माझ्यासारखे अनेक जे युवक असतील त्यांनी नक्कीच पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि अशा कुठल्या गावाला हे असेल तर आमची नक्कीच मदत करायला लागेल.